नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला B.Ed फोर्थ सेमिस्टरला जो गणित अध्यापन पद्धती नावाचा विषय त्या विषयातील 10 गाभाभूत घटक या मुद्द्याविषयी या ठिकाणी परिचय करून देत आहे. 10 गाभाभूत घटक त्याला आपण इंग्रजीमध्ये 10 कोअर एलिमेंट्स असं म्हणतो. तर इसवी सन 1986च्या धोरणानुसार माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात विविध मूल्यांचा समावेश करण्यासाठी 10 गाभाभूत घटकांचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली होती. आणि या 10 गाभाभूत घटकाच्या आधारे जर अभ्यासक्रमाची रचना केली तर मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती तयार होईल अशी आशा शिक्षण तज्ज्ञांना होती. म्हणून मूल्याधिष्ठित अभ्यासक्रम रचनेसाठी 10 गाभाभूत घटकांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आता ते 10 गाभाभूत घटक कोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. नंबर 2, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय. नंबर 3, भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा. नंबर 4, समानता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही. नंबर 5, भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्यांची जाणीव. नंबर 6, स्त्री पुरुष समानता. नंबर 7, पर्यावरण शिक्षण. नंबर 8, सामाजिक अडसरांचे निर्मूलन. नंबर 9, छोट्या कुटुंब प्रमाणकाचे पालन. आणि लास्ट 10, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोषण. अशी ही 10 मूल्ये किंवा 10 गाभाभूत घटक 10 कोअर एलिमेंट्स ही 1986च्या धोरणानुसार माध्यमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली, शालेय शिक्षणात समाविष्ट करण्यात आली. आता हे सर्व 10 गाभाभूत घटक व त्यांच्याशी संबंधित मूल्ये जी असतील तर ती अभ्यासक्रमातील विविध विषयांद्वारे, मग तो गणित असेल, भूगोल असेल, गणित विज्ञान असेल किंवा तुमच्या भाषा विषय असतील, कार्यानुभव असेल, तर ह्या विविध विषयांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर गणित ह्या विषयात वरीलपैकी सर्वच घटक जरी अभ्यासक्रमातून शिकवणे शक्य नसले तरी पण त्यातील काही घटक गणित विषयातून चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येतील. आता असं म्हटलं जातं व्हॅल्यूज कॅन नॉट बी टॉट बट दे कॉट. म्हणून ते रुजवण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षकाचं अध्यापन वर्तन, अध्ययन वर्तन आणि इतर जे विद्यार्थ्यांसमोर त्याचं वर्तन असेल तर ते विद्यार्थ्यांनी आचरण करावं, त्याचे अनुकरण करावं अशा पद्धतीचं असावं. आता याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता, जसे स्त्री पुरुष समानता या 10 गाभाभूत घटकाच्या द्वारे, म्हणजे या 10 गाभाभूत घटकांच्या द्वारे विद्यार्थ्यांमध्ये लिंगभाव समानता, तर ह्यापैकी जे हा जो गाभाभूत घटक आहे स्त्री पुरुष समानता, तर ह्या घटकाच्या द्वारे लिंगभाव समानता आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येईल. गणितातील विविध उदाहरणांमध्ये स्त्री पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात अग्रेसर आहे हे सांगता येईल. नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज व व्याज ह्यासारख्या घटकांच्या मधून स्त्री पुरुष समानतेला प्राधान्य देता येईल. तसेच आलेखाद्वारे लिंग गुणोत्तर, स्त्री साक्षरतेचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देऊन स्त्रियांचा विकास आवश्यक कसा आहे हे पटवून देता येईल. त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण या गाभाभूत घटकाच्या अध्यापनासाठी गणित शिक्षक विविध पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे देऊ शकतात. यामध्ये पर्यावरणातील घटक जसं की वृक्ष असतील, प्राणी असतील, शेती असतील, ह्या संदर्भात उदाहरणे देऊन पर्यावरणाचे दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देता येईल. त्याच्यानंतर वृक्ष लागवड, लोकसंख्या नियंत्रण, जलसाक्षरता यांचं महत्त्व, तसेच पर्यावरण प्रदूषणामुळे होणारी नुकसान विद्यार्थ्यांना विविध घटकांच्या अध्यापनातून व गणिती उदाहरणांद्वारे हे पटवून देता येईल. पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून देता येईल. तसंच छोट्या कुटुंब प्रमाणकाचे पालन ह्या घटकासाठी छोट्या कुटुंबाचे महत्त्व, त्यातील सुविधा व मोठ्या कुटुंबामुळे होणारे नुकसान व त्रास यांचा उल्लेख गणित शिकवताना जर शिक्षकांनी जाणीवपूर्वक केला तर त्यांना छोट्या कुटुंबाचे महत्त्व त्या ठिकाणी कळेल. त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी गणितासारख्या विषय फार महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला माहिती आहे भूमिती आणि बीजगणित या शाखा आहेत. तर भूमिती व बीजगणित यासारख्या विषयांच्या अध्यापनातून
विद्यार्थ्यांमध्ये तर्कक्षमता, प्रयत्नांवर श्रद्धा व सारासार विचार करण्याची क्षमता निर्माण करता येते. आणि ह्या सर्व गोष्टी काय आहेत की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार आहेत. श्रद्धा व विश्वास याबाबत वैज्ञानिक व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष होऊ शकतो. त्याचप्रमाणे भारताचा सामायिक व सांस्कृतिक वारसा हे मूल्य रुजवण्यासाठी गणितासारख्या विषयातून भारतातील विविधतेला पोषक अशी विविध उदाहरणे देता येतील. जसं भारतातील वास्तुकला आहे, शिल्पकला आहे, वाद्यवादन आहे, वेशभूषा आहे, खाद्यसंस्कृती आहे, अशा विविध सांस्कृतिक घटकांबाबत आणि भारतातील विविध प्रांतातील गणिततज्ञांच्या बाबतीतील ऐतिहासिक योगदानाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देऊन या घटकाबद्दलचे मूल्य त्यांच्यामध्ये सहजपणे रुजवता येईल. वरील गाभाभूत घटकांची व त्या संदर्भातील मूल्यांची गणित शिक्षकाने विविध उदाहरणे देताना वरील गाभाभूत घटकांची व त्या संदर्भातील मूल्यांची गणित शिक्षकाने अध्यापनात जाणीवपूर्वक पेरणी केली पाहिजे. म्हणजे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी या मूल्यांचा उल्लेख केला पाहिजे. मग ते विविध उदाहरणे देताना असेल, ग्रहपाठ असेल, ग्रहपाठ ज्यावेळेस आपण देतो विद्यार्थ्यांना, तर ग्रहपाठ देताना अध्यापन कार्यात व अभ्यासपूरक कार्यक्रमांचे नियोजन करताना जास्तीत जास्त प्रमाणात वरील मूल्यांचा परिपोष कशा प्रकारे करता येईल हे गणित शिक्षकाने लक्षात घेऊन व नियोजन करून संबंधित गाभा घटक विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर अशा प्रकारे 10 गाभाभूत घटकांचे महत्त्व मी या ठिकाणी सांगितलेले आहे. धन्यवाद. अशा जर प्रश्नाच्या संदर्भात समजा तुम्हाला लिहायचं असेल तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन जर काही माहिती तुम्हाला मिळाली तर ती वाचा. आणि गणित विषयासाठीच नाही तर सर्व मेथडच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयातून हे जे गाभाभूत घटक आहेत ते कसे रुजवता येईल हे पाहिलं पाहिजे. धन्यवाद. परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू.